आला 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 भाई बाईक रिटर्न. पैसे अरेंज केले इथून तिथून. किती झाले खर्च? आता तर भाई किती चांगलं वाटतंय रे इतका टाइम नंतर चालवायला. बाकी तू ब्लॉगिंग का नाही करत आहे? ते अजून एकदा फर्स्ट राईड आता गाईज फायनली. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असतील. तर आज एक खुश खबरी आहे, तुम्हाला तो दाखवतो. तुम्हाला थंबनेल बघून तर समजलं असेल. आता शिरकर जस्ट बाईक घेऊन येतोय इथे आणि इथे माझ्यासोबत आहे सौरव. तर शिरकरचा आता कॉल आलेला, मला बोलला एवढे एवढे पैसे पाठव 2.8K वगैरे. तर आता ट्रान्सफर गेले. नंतर आता ना त्याला कॉल केला, मी बोललो बाईक घ्यायला गेलं की तू. सौरव पण बोलला मम्मीकडे तरी बाकी पैसे घेतले ना आता घेतले 2000. हा ना. तर त्याला कॉल केला, बोललो तू बाईक घ्यायला गेले का. नंतर ना मला गाडीचा आवाज आला CBRचा, धड 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 पाठवून येतो ना ते जरा आवाज, त्याचा एअर फिल्टरचा वगैरे. तर मी समजलो की गाडी येते. बोला अरे हा बाई एकदम खुश झाला आणि आता बोला चल आलोच इथे येतोय मी. आता तो इथे पोहोचेल, तुम्हाला दाखवतो. बाईक आता आपली रेडी झाली आहे फायनली गाईज. तिला तो पुढे पण मॉडिफिकेशन करेल ती वेगळी बात आहे, पण आता तुम्हाला करंट त्याचा अपडेट दाखवतो बाईक कशी झाली आपली. आणि आता एक राऊंड घेऊया. इतका आफ्टर लॉंग महिन्यानंतर मी ती गाडी चालवणार आहे. तर बघूया आता कसं वाटतंय. सिरिकलला बघतोय येऊन द्या, त्याची खुशी दाखवतो तुम्हाला. सौरव तुला कसं वाटतंय? बाकी एक्साइटमेंट होते की नाही? जस्ट कॉल आला आणि आपल्याला पण आताच समजलं जस्ट नाव. आता ड्रून 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 करून येत. आता सगळे कमेंट मध्ये बोलणार कॉंग्रॅच्युलेशन शिरकर बाय, हे बाय न्यू बाईक. बाय न्यू नाही म्हणजे तीच, पण भाई रिटर्न आली भाई. स्क्रॅपला जाणार होती स्क्रॅप. आता घेऊन येईल बघ असा फुल हिरो. चष्मा लावून देणार मला तर. अंधारात चष्मा कोण लावता रे? बाकी तू ब्लॉगिंग का नाही करत आहे? अरे जरा मी इंस्टावरती जरा फोकस देतो ना, तिथे जरा रीच होते ना मला. विचार करतो. आणि मग ब्लॉग चॅनल ओपनच कशाला करायचं आहे? मी एक एडिट करून ठेवलंय, पण माझा फोनचा सीन काय झाला माहितीये का, मी जेव्हा एक्सपोर्ट करतो ना व्हिडिओ येत नाही माझ्या गॅलरीमध्ये, कारण माझा ह्याचा फोटोज आहे ना ते फुल झालं. मग ते मला डिलीट वगैरे करावं लागेल खूप सारं. मग कर ना, तुम्हाला 3-4 दिवसात रिझन देतो. आता तेच आता अपलोड करणार आहे. आता उद्या सकाळी करेन. आता रात्र झाले ना. चल ठीक आहे, ते सगळं जाऊ दे. पहिला आता बघूया कधी येतोय, ह्याचा एक्साइटमेंट बघायचं आहे भाई मला. आता येईल ना 2 मिनिटात. ड्रून 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 करत येईल बघ असा. आता आला 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 भाई बाईक रिटर्न. फिरव. अरे आम्हाला वाटलं तू तिथून येतोय. आला या साईडने. CBR आली. भाई भारी वाटलं रे, लय भारी वाटलं. कसं वाटलं इतका टाइम नंतर चालून? पप्पी द्यायचं मन करतं रे. शपथ द्यायचं काय दे. मग दिली तिला. अजून एकदा दे. बाई बाईक फायनली आली आहे गाईस. ह्याच्या पाठचं रिझन तुम्हाला मी सांगतो काय होतं. हे बघा गाईस, हे बघा मिठी मारते. कपडे पण सेम घालून झालं बघ, चेंज करून आलं ऑरेंज. गाईस बघा कंडिशन लास्ट टाइम कशी होती आणि आता बघा. लास्ट तुम्ही ब्लॉग बघितला असेल, तुम्हाला माहिती असेल. दुवा बियायची जरा. आता डायरेक्ट रॉ घेऊन आलाय तो, जशी होती तशा हालत मध्ये घेऊन आला. रेडी करायची तिला, अजून पैसे टाकून रेडी करणार बघ. काय सीन मग बाकी? आता तू एक्सप्लेन कर तू की काय झालं होतं. आपण ब्लॉग मध्ये CBR मध्ये दाखवलं का नाही आणि कशात आपण बिझी होतं ते का नाही केलं. आता तू सांग काय झालं. आमचं वेगळं चालू होतं की मी ऍक्च्युअली मध्ये ही गाडी बनवणार नव्हतो, कारण का असं झालेलं की पैसे पण खूप सांगत होते गाडीचे आणि मला 28,000 आणि एवढं मी भरू शकलो नसतो पैसे. पण मी विचार केला की मला गाडी सोडायचीच नव्हती काही करून. तर मी बोललो काही करायचं पण करायचं, गाडी तर केलीच पाहिजे. कारण का आता ज्यांनी कोणी काही केलंय त्याची गाण तर जळवलीच पाहिजे. बोललो आता करायचीच आहे गाडी, काही करून. आता किती गाण जळवू दे, काही करू दे. आता याच गाडीने पण मी गाण जळवणार यांची. तर माझं एवढंच हे आहे की आता अजून तेवढ्याला मॉडिफाय करायचं. कारण का आता कसं झालंय की गाडी पूर्ण रॉ आहे बघ ना, धुतली पण नाही. ते तर बघू शकतात गाईज तुम्ही. बघा ही आहे ना गाईज गॅरेज मध्ये पडलेली. किती दिवस होती रे गॅरेज मध्ये गाडी? 1-2 आठवडे झाले असतील ना. 2 आठवडे. आणि गाडी आम्ही डेली बघायला जायचो आणि डेली गाडी अशी ओपनच असायची. आणि मेकॅनिक पण ह्याच्यावरती ट्राय मारत होता, बोलतो अभि नाही हो रहा है, हे नाही हो रहा है. तसं करून गाडी आता बनली आहे. आणि तुम्हाला सांगतो गाईज, जी जुनी इंजिन होती ना ती सीज झाली. ही गाडीची इंजिन दुसरी आहे. म्हणजे गाडीचं सगळं वरचं सेम आहे, पण इंजिन मध्ये त्यांनी काहीतरी बदली केलं. हे काय झालं रे इंजिन मध्ये चेंज काय झालं? त्याने इंजिन मध्ये तर काय नवीन पार्ट टाकला ना त्याने. पैसे अरेंज केले इथून तिथून. किती झाले खर्च? आता तर 10 झालं. 10,000 बोलला की अजून पैसे बाकी आहेत त्याच्याकडे.
तर बोलतो अजून दे, तर सोडत नव्हता गाडी. मी बोललो देता हूँ कल, इतना क्या उसमें, तो अभी दे ही तो रहा हूँ आपको, क्योंकि तर बाकी थोडी ना जा रहा हूँ. पण भाई फायनली आली गाडी आले ते मेन मोठी गोष्ट. पैशांचं काय रे, पुढे मागे बघता येईल. उद्या आज ना उद्या कमवून आपण हे करू शकतो, पैसे त्याला देऊ शकतो. नाही एवढी तर गॅरंटी आहे की पैसे त्याला देणार लगेच. पण फायनली गाडी बनली आहे. ते मेन हे वाटलं, पण मी गाडी बॉस बीस केली पाहिजे. काय गाडी काढणारच नाही ना. आता पहिला मी हिला घरी नेणार, धुणार बिणार, याला जरा पूजा करतो आता गाडीची. खूप टाइम नंतर आले तर पहिला म्हणजे याला कपडा बांधतो तो लालवाला. जय माता दी. तुम्हाला कपडा बांधणार याला पहिले. शिरावाली मा बाईला आपण हे गेलं ना रिटर्न येण्यासाठी. मेन म्हणजे शिरकर नाही गेला बिचारा, चालत चालत जायचा गॅरेजवर बघायला. काय करावं. तुझे पप्पा पण गाडी नाही द्यायचे ना रे. द्यायचे म्हणजे, पण ते पण बोलतात की सारखं सारखं घेऊन चालले आहे, फिरवतो गाडी इथे तिथे. त्यांना असं वाटायचं, त्यांना काय माहिती काय करतोय काय नाही. वय तुटलेलं ते. हा बघा लास्ट टाइम दाखवलं होतं ना मी, हे तुटलेलं, हे पण घासलेलं, नंतर हे पण केबल कापलेली, नंतर इंजन सीज, असं एवढं सगळं सीन झालं आहे गाडीचा. हे पण सगळं निघालं आहे, बाकी हे सगळं होऊन जाईल बाकी काम. पण गाडी तरी आली रिटर्न. मजुरी त्याची, मजुरी किती घेतली? 4800 फक्त मजुरी. म्हणजे फक्त त्यांनी गाडी तयार करायची, प्लस त्यांनी तो बोलतो की मी पार्ट बीट लावले, हे ते थोडा बरा खर्च केला, ते सगळं कर. आता मीटर पण चालू एकदम टोटल किती गेला? 15,800 काय बोलतो? 800 गाईस पूर्ण टोटल गेलाय. अरेंज करायला खूप फाटली असेल ना. रान उदास झाली बेंचो, काय करू. कमी थोडी ना आता जॉब बिबला जातो कुठे, बट कुठून नाही कुठून केले अरेंज. काय करणार, गाडी तर मेन इम्पॉर्टंट होती. आता कसं वाटतंय भाई ते बोल. आता पहिली गोष्ट मला अजून एक टेन्शन आहे की आता म्हणजे बोलतात ना, आता गाडी कशी ठेवू, काय करू, मेंटेन कशी करू. कारण का आता बघितलं ना 2 ठिकाणी शॉर्ट भेटला मला. लावूच नको गाडी, मग तिथे लावायचीच नाही. म्हणून तर मी विचार केला आता एवढ्यात मी गाडी बाहेर फिरवणार नाही, हिला थोडं हे करणार. आणि आता व्हिडिओ मध्ये अगर बघितलं हेटर्स लोकांनी, मित्रांनो काहीतरी असा विषय झाला होता गाडी बागे, आणि फायनली आता गाडी आली तर खूप चांगलं वाटतंय की आता टेन्शन नाही गेला पप्पाची. त्याची गाडी घ्यावी लागेल, बाहेर कुठे जायचं टेन्शन ते थोडं मिटलं. आणि जसं पण दिवाळी येणार होती, नंतर नवरात्री येणार होती, आपल्याला बाहेर पण जावं इफ लागलं तर ही गाडी घेऊन जाऊ. बघू गाईस, ते पण आम्हाला माहिती नाही आम्ही एन्जॉय करू की नाही तसं. कारण की ना एक इश्यू कसं आहे, सण येत जात राहतात, आपल्याला दुसऱ्या कामांवरती पण लक्ष दिलं पाहिजे. आणि आमच्याही आता असं झालं ना मित्रांनो की आमचे घरचे असे टोमणे मारतात ना की भाई तुम्ही पैसे कमवावरती लक्ष द्या, हे ते ह्याच्यानी काय नाही होणार आहे. पण तुमचा गाईस फक्त सपोर्ट आहे ना तुमचा, त्यामुळे मी हे सगळं वर्क करतो. बाकी मला आवडतं ब्लॉगिंग करायला, जेन्युअनली आवडतं. की फ्युचरमध्ये अगर ह्याच्यात मी सेट झालो ना तर मी भाई डेली ब्लॉग करणार, डेली तुमच्यासाठी भाई कॉन्टेंटवर कॉन्टेंट तर आपल्याकडे लय असतात. पण आता सध्या आम्ही अरे बघ आपल्या डोक्यात अगर घरचा तो प्रेशर नसला असता ना आपण काय केलं असतो. ऑब्व्हियसली भाई आपल्याला माहिती आहे की चांगलं बघ आपण युट्यूबवरती अर्न करतो, इतकं सारखा सपोर्ट भेटतो आपल्याला. मला तर इतके सारे सबस्क्रायबर भेटतात भाई, चांगलं वाटतं भेटून वगैरे, कॉमेंट करतात ते पण वाचून वगैरे मला चांगलं वाटतं. तर तुम्ही फक्त असं सपोर्ट करा, बाकी आपण तोडून टाकू फुल. अजून ब्लॉग कॉन्टेंट येईल, आपली पण गाडी येईल वगैरे, नंतर सोबत एक बाईक ट्रिप बिग ट्रिप. आम्ही तर असं खूप प्लॅन केलं हा डोक्यात तर आहे. हा ना, पण आता CBR आली आहे तर आपण आता इथे एक राऊंड मारणार आहोत आफ्टर लॉंग टाइम. भाई किती 1 महिना तर झाला ना मला. लास्ट कधी आपण 1 महिना झाला मला, 1 महिना 2 हफ्ते गाडी तर तिकडे होता, ऐरोलीला होतो मी. ऐरोलीला मग 1 महिना तर झालाय गाईस की मी गाडी चालवलीच नाही. आता आपण फायनली या गाडीचं एक राऊंड घेणार आहोत. फर्स्ट राईड आता गाईस फायनली. भाई किती चांगलं वाटतंय रे इतका टाइम नंतर चालवायला. पीक पण वाढलंय का रे इंजनचं हे केलं तर गाईस मजा येते मला तर फुल. आपल्याकडे गोप्रो नाही तर काय आलं, आपण असे पण ब्लॉग करू शकतो. बिकॉज जे नाही आहे ते असं विचार करून चालणार नाही, जे आहे त्याच्याने करायचं असतं. तर आता आपण घरीच चाललो आहे ॲक्च्युली. शिरकर पण घरी निघेल इथून, मी पण आता ऑन द वे जाईल. अर्धा रस्ता शिरकर सोडेल आणि तसं आपण घरी जाऊ. काही मी कॅमेऱ्यात तर लक्ष नाही देते, गाडी चालवण्यामध्ये लक्ष देतो, कारण की समोर पण बघितलं पाहिजे. काय बोलतो शिरकर? तर आहे रे, कशीच आहे रे सेम टू सेम गाडी.
फाईन पडलेला या रस्त्यावर. आणि आता तिथूनच चाललोय. आणि मी जेव्हा CBR ला बघायला गेलो ना फर्स्ट टाइम, तेव्हा पण हीच टी शर्ट घातलेली. अरे हा आता पण हीच टी शर्ट घातली. हा ब्लॅक काय ब्लॅकच जास्त आहे माझ्याकडे. त्याला आपला घरचा रस्ता तर आलाय काय तिथे बघा. मी शिरकर मला इथे नेहमी ह्या कॉर्नरला आहे ना हा, तिथे सोडतो आणि इथून जातो तो घरी. आपण आता इथे उतरूया आणि अलविदा करूया शिरकरला. चल बा शिरकर, मी पण निघतो घरी. चलो. आता बघ गाडी लवकर नको काढू, हा डायरेक्ट आरामात काढ. म्हणजे धुव वगैरे सगळं पूजा बिजा कर. हा मग तेच जर तुला वाटेल तेव्हा काढ. ठीक आहे. हा आता एवढं नाही काढणार ते गाडी. चल मग भेटूया. हा चल भेटूया. बाय बाय भाई. काँग्रेस परत बनली बाई. चल बाय. चलो बाय. तर फायनली आता गाडी आली. मी तुम्हाला अपडेट दिला हा. तर तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये जरूर सांगा मला. कारण की सगळ्या लोकांना वाटलं होतं की गाडी स्क्रॅपमध्ये जाणार, पण नंतर आमचा प्लॅन झाला की शिरकर बोलला की ब्लॉगमध्ये दाखवू नको की आता आपण गाडी बघायला आलो वगैरे ते सगळं. बिकॉज परत समोरच्याला समजेल ना की अरे गाडी इथेच आहे, हे सगळं बनतंय वगैरे म्हणून. तर बोललो जशी गाडी बनेल तसं तुम्हाला सरप्राईज देईल. आणि मला स्वतःला एक सरप्राईज भेटला की हा डायरेक्ट कॉल करून बोलतो की गाडी बनली करून. तर तुम्हाला मी तसं दाखवलं. तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.